भव्यजन हो, आपण सर्वजण अति उत्साहानं ऊन वारा आणि पाऊस हे सर्व झेलत पण आचार्य शांतीसागरजी महाराजांच्यासाठी का होईना या ठिकाणी उत्साहाने उभे आहात, बसलेले आहात. तर तुमच्या या कष्टाला सोसण्याच्या वृत्तीला सर्वात प्रथम अत्यंत हृदयपूर्वक आपल्या भावनांचा सन्मान करतो. आणि आज या ठिकाणी हा जो सोहळा चालू आहे, हा सोहळा आपण पाहतो आहोत. परमपूजनीय आचार्यदेव शांतीसागरजी महाराजांना याच ठिकाणी 7 ऑक्टोंबर, त्या बाबतीत दोन मत आहेत. 7 ऑक्टोंबर कुठं म्हटलं जातं, कुठं 8 ऑक्टोंबर म्हटलं जातं. तर 7 ऑक्टोंबर 1924 रोजी समडोळी नगरीमध्ये आचार्यपद प्रदान करण्यात आलं. आपण आचार्य शांतीसागरजी महाराजांची स्तुती करत होतो, करणारी आहोत, केलीच पाहिजे. परंतु एक गोष्ट विसरतो आहोत. सूर्याची स्तुती सगळेजणच करतात. सूर्य विश्वाला प्रकाश प्रदान करतो, लोकांना चालण्यासाठी वाट दाखवतो, म्हणून सूर्याची स्तुती सर्वजणच करतात. पण त्या सूर्याला उदित होण्यासाठी जी पूर्व दिशा सहायता करते, त्या पूर्व दिशेला विसरता कामा नये. तसंच प्रथमाचार्य शांतीसागर रूपी धर्म सूर्याची स्तुती तर आपण केलीच पाहिजे. पण मुनिवर श्री शांतीसागर महाराजांना काळाची गरज ओळखून आचार्य पद प्रदान करण्याची दूरदृष्टी ज्यांच्या मनामध्ये उत्पन्न झाली, त्या समडोळी नगरीच्या त्यावेळच्या लोकांना विसरता उपयोग नाही. प्रथमाचार्य शांतीसागरजी महाराज म्हणजे पूर्व दिशेला उगवलेला सूर्य होता, पण त्यांना आचार्य पद प्रदान करण्याचा विवेक ज्यांच्या हृदयामध्ये जागृत झाला, ते लोक म्हणजे पूर्व दिशा होती. आता या ठिकाणी आलेल्या सन्माननीय लोकांचा उल्लेख केला गेला, चांगली गोष्ट झाली. पण मी एकाच 10 सेकंदामध्ये ज्या लोकांनी त्यांना आचार्यपद देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला, महत्त्वाची भूमिका निभावली, परमपूजनीय मुनिश्री नेमिसागरजी महाराज पुत्तूरकर, बाहुबली पंडित बाहुबली शर्मा, त्याचबरोबर ज्यांच्या मळ्यामध्ये आपण या ठिकाणी बसलेलो आहोत असे भुजगोंडा तात्या पाटील चिट्टे, शेठ रावजी सकाराम दोशी सोलापूर, ब्रह्मचारी जिंदास पाटील समडोळी नगरीचे आचार्य शांतीसागर महाराजांचे शिष्य ब्रह्मचारीजी, त्याचबरोबर शांतगोंडा नरसगोंडा पाटील, सुरगोंडा बाबगोंडा पाटील, आप्पा राया बेले, निळकंठ पाटील, देवाप्पा ढगे, आप्पा भाऊ मगदूम, लक्ष्मणराव आरवाडे, ज्योतिबा लक्ष्मण पिराळे, वासुदेव आरवाडे आणि फलटणी वकील, अशा या प्रधान मंडळीने आणि त्यांच्या कार्याला अनुमोदना देणाऱ्या असंख्य लोकांनी असं ऐतिहासिक कार्य करून दाखवलं की जवळजवळ 650-700 वर्ष या भारतवर्षामध्ये श्रमण संस्कृतीचं नेतृत्व करणारे कोणीही दिगंबर आचार्य नव्हते. आणि त्या रिक्त आसनाला पूर्ण करण्याचं कार्य आत्ता उल्लेखित केलेले त्या लोकांनी केलं. ही लोक म्हणजेच या समाजाची पूर्व दिशा, ज्याने अशा धर्मसूर्याला उदित करून या धर्मपीठावरती विराजमान होण्याचं उच्चासन दिलं होतं. अशा त्या महान लोकांच्या कार्याला सुद्धा मी कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो. भवीजी हो, आज आपण ज्यांची पुण्यतिथी या ठिकाणी साजरी करतो आहोत, त्या आचार्य शांतीसागरजी महाराजांच्या बद्दल कितीही बोललं तरी त्यांचं व्यक्तित्व शब्दांमध्ये बांधता येण्यासारखं नाही आहे. समुद्रातलं सगळं पाणी उपसायचं सोडा, समुद्र किनाऱ्यावरच्या वाळूतलं पाणी उपसणं सुद्धा आमच्या तुमच्यासारख्यांना जसं शक्य नाही, तसं आचार्य शांतीसागर रूपी समुद्रातलं पाणी सोडा, त्यांच्या गुणाच्या एका गुणाच्या अनंतव्या भागाचं वर्णन करणं सुद्धा आपल्यासारख्या तुच्छ लोकांच्या क्षमतेबाहेरचं कार्य आहे. असं विराट आणि असाधारण व्यक्तित्व आचार्यदेव शांतीसागरजी महाराजांचं होतं. आज या ठिकाणी मी संपूर्ण आत्मविश्वासानं सांगू इच्छितो की जितके उपकार या श्रमण संस्कृतीवरती भगवान या 24शीतले प्रथम तीर्थंकर भगवान वृषभनाथांचे होते, तेवढेच उपकार प्रथम आचार्य शांतीसागरजी महाराजांचे आहेत असं म्हटलं तर काहीही वावगं होणार नाही. कारण आदिनाथ भगवंतांचं जीवन आणि आचार्य शांतीसागरजी महाराज यांचं जीवन एका दृष्टीनं जर तुलना करून बघितली तर बऱ्याच साम्यता आपल्याला आढळून येतात. ज्या वेळेला आदिनाथ भगवान मुनिदीक्षा घेतले तर त्यावेळी आदिनाथ भगवंतांच्या काळामध्ये त्यांच्या वेळेचे सगळे राजे आदिनाथ भगवंतांच्या चरणामध्ये समर्पित होते. पण आचार्य शांतीसागरजी महाराजांच्या काळामध्ये जी राजसत्ता होती इंग्रजांची, ती संपूर्ण धर्माच्या विरोधातली. ज्या वेळेला आचार्य शांतीसागरजी महाराज या ठिकाणी विचारत होते आणि चतुर्थ काळाच्या पूर्वी आदिनाथ भगवान विचारत होते, त्यावेळेला आदिनाथ भगवंतांच्या काळात ते कुलकरांचे पुत्र होते आणि शांतीसागर महाराज एका जमीनदाराचे पुत्र होते. ऐकायला लागलं ना सगळेजण? ज्या वेळेला आदिनाथ भगवान या धर्तीवरती होते
त्यावेळेला आदिनाथ भगवंतांच्या काळातले सगळे लोक भले भोळे भाबडे होते पण भद्र परिणामी होते, आणि शांतीसागरजी महाराजांच्या काळातले लोक अत्यंत मिथ्यात्व आणि अज्ञान अंधकारामध्ये बुडून गेलेले होते. दोघांच्या काळातल्या परिस्थिती अत्यंत विषम आणि विचित्र होत्या. पण आदिनाथ भगवंतांनी ज्या प्रकारे 18 कोडाकोडी सागर नंतर या श्रमण परंपरेला भारतीय संस्कृतीमध्ये भारत देशामध्ये प्रारंभ केलं, त्याच प्रकारे परमपूज्य आचार्य शांतीसागरजी महाराजांनी याच ठिकाणी या भारत देशामध्ये ह्या श्रमण संस्कृतीला प्रारंभ केलं. आपण सगळ्या जणांना वेळ झालेला आहे, मला वेळेचं भान आहे. 20 मिनिटं जरी माझ्यासाठी दिली असली तरी मी 5 ते 7 मिनिटात संपवून पुढील बरेच महाराज तटलेले आहेत त्यांना सुद्धा देण्याची मी नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करतोय. पण एक गोष्टीवरती आपण सर्वांनीच फोकस करूया की आचार्य शांतीसागरजी महाराजांना, मुनिश्री शांतीसागरजी महाराजांना आचार्य पद दिल्यामुळं त्यांची शोभा वाढली नाही, तर त्यांच्यामुळं आचार्य पदाची शोभा वाढली. हे शांतीसागर महाराजांचं व्यक्तिमत्व होतं. कारण त्या पदावर बसणारी व्यक्ती अतुल्य आणि लोकोत्तर होती, म्हणून त्यांच्यामुळं त्या पदाची गरिमा वाढली असे आचार्य शांतीसागरजी महाराज. परंतु ज्या वेळेला 1955 साली आचार्य महाराजांची समाधी झाली आणि तदनंतर या वीर सेवा दलाचे अध्वर्यू आणि संपूर्ण तरुण पिढीचे दीपस्तंभ असे श्रद्धेय वीराचार्य बाबासाहेब कुसनुरे सरांनी 20 ऑगस्ट 1982 रोजी याच समडोळीतून प्रथमाचार्यांच्या 27व्या पुण्यतिथीपासून हा पुण्यतिथी सोहळा साजरा करण्याचा महावीर जिन मंदिराच्या प्रांगणातून तो कार्यक्रम साजरा केलेला फोटो आपण आजही आणि उद्याही पाहू शकतो. परंतु ते करत असताना, ऐका लागले ना सगळे, हा पुण्यतिथी सोहळा साजरा करत असताना वीराचार्य सरांच्या मनामध्ये कल्पना होती. त्यावेळी वीराचार्यांच्या खांद्याला खांदा भिडवून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी पूजनीय ज्येष्ठ मुनिवर श्री धर्मसागरजी महाराज या ठिकाणी आहेत. बापू डोले, अशोक चिट्टे आदींच्या सारखे बरेच कार्यकर्ते या समाजामध्ये कार्य करत त्यावेळेलाही होते. तर यांच्यापैकी डी.के. पाटील वगैरे लोकांनी मला सांगितलं की त्यावेळेला वीराचार्यांनी पुण्यतिथी सोहळा साजरा करण्याच्या वेळी हे उद्गार काढले होते की ज्या वेळेला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये श्रद्धेय लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी गणेशोत्सव एका विशिष्ट उद्देशानं चालू केला होता की त्या निमित्तानं आमच्या देशातले लोक एकत्रित यावेत, त्यांना प्रबोधन करता यावं आणि त्या प्रबोधातून लोक चळवळीला, स्वातंत्र्य चळवळीला एक विशिष्ट रूपरेषा देता यावी. त्याच प्रकारे वीराचार्य म्हणाले की ही पुण्यतिथीची गर्जना आहे, ही पुण्यतिथीची सर्जना आहे आणि हा पुण्यतिथीचा जो सोहळा आहे तो आमच्या समाजाला एकतेच्या धाग्यात जोडण्यासाठी एक विशिष्ट मानदंड ठरेल आणि त्याच्यासाठीच हा पुण्यतिथी उपक्रम आयोजित करण्यात आलेला. आज आमचा समाज भलेही संख्येनं कमी असला तरी सुशिक्षित आणि सक्षम समाज म्हणून भारतवर्षामध्ये नांदतो आहे. सर्व समाजांच्या बरोबर गोडी गुलाबीनं आणि आनंदानं नांदणारा हा समाज आहे. संख्येत कमी असला तरी सुद्धा योगदान मोठं देणारा समाज आहे. पण आमचा आज समाज अज्ञानामुळं किंवा काही वैकल्पिक कारणांमुळं पंथवाद, संतवाद या गोष्टींमध्ये विभागला जातो आहे. 13 पंथ, 20 पंथ किंवा कोणत्याही पूजन पद्धती आदींच्या क्रियांमुळं हा समाज आज विभाजित होतो आहे. ह्या गोष्टी अनावश्यक आहेत, यांची काहीही गरज नाही. पूर्वाचार्य प्रतिपादित आगम ग्रंथांना अनुसरून आपण सर्वांनी या क्रियांना आपल्या शक्तीनुसार पाप क्षयासाठी आणि पुण्यवर्धनासाठी करायचं आहे. ज्या क्रियांना आदिनाथ भगवंतांनी श्रावकांच्या रोजच्या दैनिक क्रियातून होणाऱ्या पापाचा क्षय करण्यासाठी आणि मोक्ष मार्गाच्या प्रशस्तीकरणाला करण्यासाठी ह्या क्रिया करायला सांगितल्या. आज दुर्दैवानं आपण त्या क्रियांच्या वरतीच भांडतो आहोत. धर्माच्या माध्यमातून आपण वितरागतेकडे जाण्याचा प्रयत्न करायचा सोडून त्या क्रियांच्यामध्ये रागद्वेष करतो आहोत. हे साफ चुकीचं आहे. आपण सर्वांनी, तुम्ही सर्वजण म्हणत नाही, मीही त्यामध्येच आहे, आपण सर्वांनीच या गोष्टींना तिलांजली देऊन एकत्रित येऊन ज्यांना ज्या पद्धतीनं करायचं आहे त्यांनी त्या पद्धतीनं करावं. परंतु समाजात तेढ पडणार नाही आणि समाजामध्ये विभंगता आणि समाजामध्ये विभाजन होणार नाही याची काळजी आपण सर्वांनीच घेतली पाहिजे. पंचामृत, अभिषेक आदी ह्या फार जुन्या काळापासून चालत आलेल्या गोष्टी आहेत आणि त्या तशा असल्या त्या करायच्याच आहेत. आम्ही देखील त्या गोष्टी पाहतोच, नक्कीच पाहतो. पण याचा अर्थ असा नाही की जलाभिषेक काही नव्हताच, तो सुद्धा
क्षीर समुद्राच्या जलाच्या माध्यमातून जिनेंद्र देवांचा जिन बालकांचा अभिषेक पांडुक शिलेवरती सौधर्मेंद्रादी देव करत असतात. म्हणून ज्यांना ज्या क्रिया करायच्या त्यांनी आपल्या आनंदानं कराव्या, पण दुसऱ्यांच्या क्रियांचा निषेध करण्याची असहिष्णुता आपल्यामध्ये कोणामध्येही असायचं कारण नाही. आपण सर्वांनीही धर्म आराधना पुण्यवर्धनासाठी करायची आहे. आचार्य शांतीसागरजी महाराजांच्यासारखं महान व्यक्तित्व आपल्या या नगरीमध्ये होऊन गेलं. मला सांगण्यासाठी आज इतका आनंद होतो आहे. ही समडोळी नगरी म्हणजे राजगृहीमध्ये असणाऱ्या विपुलाचल पर्वताची उपमा मला या नगरीला द्यावीशी वाटते. कारण महावीर भगवंतांना केवळ ज्ञान झाल्यानंतर त्यांची सर्वात प्रथम दिव्य ध्वनी विपुलाचल पर्वतावरती खिरली होती. त्याच प्रकारे शेकडो वर्षांनंतर कोणी आचार्य पदावरती पदाधिष्ठित होऊन जिथून धर्मदेशनेला अधिकृत रूपे प्रारंभ केला असेल ती हीच पावन समडोळीची नगरी आहे, जिथून या धर्मतीर्थाचा पुन्हा प्रवर्तन पुनरुज्जीवन आचार्य देवांनी शांतीसागरजी महाराजांनी केलं. आपण सर्वांनी त्यांचंच अनुयायित्व स्वीकारून एकमेकांच्या मैत्रीभावपूर्वक पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सामाजिक कटुता, सांप्रदायिक कटुता आणि क्रियाकांडांमधली कटुता विसरून देऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 1933 साली, किती साली? 1933 साली पूजनीय चारित्री चक्रवर्ती आचार्य शांतीसागरजी महाराजांचा आणि छानीचे आचार्य शांतीसागरजी महाराज या दोघांचाही चातुर्मास राजस्थानमध्ये अजमेरपासून एक 45-50 किलोमीटर दूर ब्यावर नगरीमध्ये एकाच निशिदीमध्ये, तिथं नसिया म्हणतात, आपण निशिदी म्हणतो, एकाच ठिकाणी मैत्रीभावपूर्वक झाला होता. एकाच ठिकाणी बसून स्वाध्याय एकामेकांची वयावृत्ती करण्याबरोबर त्यांचा तो चातुर्मास संपन्न झाला होता. पण त्यांच्यामध्ये भलेही कोणत्याही प्रकारचे मतभेद असले तरी सुद्धा त्यांच्यात मनभेद नव्हते. पण एक गोष्ट निश्चित, छानीवाले शांतीसागर 13 पंथी आणि चारित्र चक्रवर्ती आचार्य शांतीसागर 20 पंथी हा जो शिक्का मारण्याचं कार्य आहे चुकीचं आहे. कारण कुंदकुंदादी आचार्यांनी प्रवचनसार ग्रंथामध्ये सांगितलं, साधूंना 13 पंथी असतो, साधूंना 20 पंथी असतो. साधू फक्त आगमपंथी असतो, आगमाच्या मार्गावर चालणं हाच साधूचा मार्ग आहे. 20 पंथ आणि 13 पंथ या पूजा पद्धतीवरती अवलंबलेल्या गोष्टी आहेत आणि पूजा करणं हे श्रावकांचं कर्तव्य आहे. मुनी महाराजांनी त्या सर्व श्रावकांना, मग ती 13 पंथानुसार करू देत, 20 पंथानुसार करू देत, सर्वांना एकत्र जोडणं हे आमचं कार्य आहे. मगाशीच भालचंद्रदादांनी सांगितलं की साधू संतांनी अगोदर एकत्र होणं आणि एक होणं आवश्यक आहे. समाजाला एक करायची गरज पडणार नाही. साधू संत जर एक झाले, समाज एकच आहे हे निश्चित आहे. तर आपण सर्वांनी वेळ फार झालेला आहे, परंतु आज आमची जी शक्ती ह्या पंथवाद संतवादामध्ये जात आहे त्या शक्तीला आपण त्यात घालवण्याऐवजी तरुण मुलांची लग्न होत नाही आहेत, समाज अल्पभूधारक होत चाललेला आहे, तरुण बेरोजगार होत चाललेला आहे. मगाशी मांडलेल्या मुद्द्यांनुसार त्यांच्यासाठी आपण काहीतरी ह्या शक्तीचा उपयोग करून एक विजन ठेवून आपल्या व्यक्तिगत प्रतिष्ठेला सोडून भविष्यामध्ये समाजाची चांगली प्राणप्रतिष्ठा कशी करता येईल आणि समाज उत्तरोत्तर उन्नत कसा करता येईल याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. कारण शांतीसारखी चीज या जगात शांतीसारखी कोणती वस्तू नाही आणि शांतीसागरांच्या सारखे कोणी आचार्य नाहीत, तर त्या बाबतीत कोणालाच दुमत नाही आहे. इतकंच काय, समडोळीतलाच आणि आसपास परिसरातला जैन समाजच नव्हे, समडोळीमध्ये ही जी गल्ली दिसते आपल्याला रस्त्याच्या पलीकडं, ही संपूर्ण मुस्लिम गल्ली आणि जैनेतर बंधवांची गल्ली आहे. पण ज्या वेळेला आचार्य शांतीसागर महाराजांचा चातुर्मास किंवा प्रवास असायचा, समस्त मुस्लिम बंधू त्या काळामध्ये कुर्बानीचा त्याग करायचे आणि पूर्णपणे मांसाहाराचा त्याग करून शाकाहाराचा अनुष्ठान करायचे. मगाशीच कार्यक्रमाच्या प्रारंभी मुस्लिम युवकांचं, मुस्लिम बंधूंचं करबला नृत्य आपण पाहिलेलं आहे. असं आचार्य महाराजांचं व्यक्तिमत्व होतं. आणि परवा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला, 2 मुलं त्यात समडोळीला पुण्यतिथीला जाण्यासाठी आम्ही चाललोय अशा प्रकारचं चित्रण होतं. त्या व्हिडिओ निर्माण करणारे जे एक व्यक्ती होते त्यांचं नाव आहे सद्दाम जमादार आणि व्हिडिओमध्ये दिसणारा एक व्यक्ती होता इरफान शेख आणि दुसरा निरंजन गर्जे. हे तिघही जैनेतर, पण आम्ही पुण्यतिथीसाठी समडोळीला चाललो ही भावना त्यांनी व्हिडिओतून आपल्या जैन बांधवांना इकडे येण्याची प्रेरणा देण्यासाठी निर्माण केलेली होती. म्हणजे शांतीसागर महाराज हे फक्त जैनांच्या समाजापुरते संकीर्ण व्यक्तित्व नाही तर विश्वव्यापी विराट व्यक्तित्व आहे. तर आपण ही सामाजिक आणि धार्मिक सहिष्णुता वाढवण्याचा आपण सर्वांनीच, तुम्ही म्हणत नाही आहे, आपण सर्वांनी तो प्रयत्न करूया. आणि या शांतीसागर पुण्यतिथीच्या निमित्तानं
प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांच्या चरणकमली आपल्या भावना प्रेषित करून आपण आपल्या मार्गाला प्रशस्त करण्याचा प्रयत्न करूया. आज हा सोहळा पाहून आपल्या सर्वांची उपस्थिती आणि महाराजांच्या बद्दलचा श्रद्धा भक्तिभाव पाहून मन गदगद होत आहे. कारण 2017 पासून हा पुण्यतिथी सोहळा आणि शताब्दी महोत्सव कसा साजरा करायचे याची योजना आमच्या डोक्यांमध्ये चालत होती. पण दुर्भाग्यानं आमचे संगस्त मुनिवर श्री शांतीसागरजी महाराजांची अवेळी समाधी झाली. आज याची देहा याची डोळा हा सोहळा पाहण्यासाठी ते पाहिजे होते. त्यांची उणीव कधीही न भरून येण्यासारखी आहे. परंतु रात्रभर जागून या पुण्यतिथी आणि शताब्दी सोहळ्यासाठी केलेले विचार आणि आखलेली रूपरेषा आज प्रत्यक्षात साकारत असताना पाहिलं तर इथूनच डोळे मिटावेत आणि शांतीसागरांच्या चरणी स्वर्गी पोचावं अशी भावना होत आहे. अशी सार्थकता या कार्यक्रमाच्या निमित्तानं या शताब्दी सोहळ्याला प्राप्त झालेली आहे. आपण सर्वांनीच अशाच प्रकारे धर्ममार्गामध्ये वृद्धिंगत होऊन आपलं योगदान या समाजासाठी, संस्कृतीसाठी, धर्मासाठी देऊया. युवकांच्यासाठी आणि विशेष करून तरुण पिढी आणि संस्कारांच्यासाठी योगदान देऊया, याच्यासाठी प्रयत्न करूया हीच भावना व्यक्त करतो. इथं बाहेरून बरेच मुनिसंघ आलेले आहेत, त्यांच्याही प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. आपण आपली जागा सोडून चातुर्मासाच्या कालामध्ये सगळ्या मर्यादा शांतीसागर महाराजांचा शताब्दी सोहळा आणि पुण्यतिथीसाठी घातलेल्या मर्यादा ओलांडून मुनिसंघ या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याबद्दलही मी चिरऋणी, हृदयापासून ऋणी आहे. सर्वच मुनिसंघांचे, आरिका संघांचा, भट्टारक महोदय आलेले आहेत, त्या सर्वांचा आणि तुमच्या सर्वांच्याही प्रति कृतज्ञता व्यक्त करतो आणि वाणीस विराम देतो. बोलिये चारित्री चक्रवर्ती आचार्य भगवान श्री शांतीसागरजी मुनी महाराज की जय.